नमस्कार मित्रांनो. मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. गाझाच्या समर्थनासाठी संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं झालेली आहेत आणि साधारणपणे तिथे जे मुस्लिम प्रजा आहे, मग ते तिथे निर्वासित म्हणून गेलेले असोत किंवा तिथले नागरिक असोत किंवा तिथे केवळ कामासाठी गेलेली माणसं असोत, सर्व ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे निदर्शनं झालेली आढळतात. काही ठिकाणी जोरदार जी निदर्शनं झाली, त्याच्यावरती फ्रान्स सारख्या देशांनी तर बंदी सुद्धा घातलेली आपल्याला दिसते. अमेरिकेत मात्र अशी बंदी आहे असं वाटत नाही. भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी ही निदर्शनं झाली. मी काही व्हिडिओज बघितले त्याबद्दलचे सुद्धा. परंतु ही सगळी जी मंडळी आहेत, ती आपण म्हणू शकतो, की गाझाच्या समर्थनासाठी उतरलेले हे जे लोक आहेत, ते ती एक केवळ गाझामध्ये असलेली प्रजा, ही मुस्लिम प्रजा आहे आणि म्हणून त्यांच्या समर्थनासाठी म्हणून हे जगभरातले जे मुस्लिम आहेत, ते या लढ्यामध्ये उतरले आहेत, असं आपण म्हणू शकतो. आणि ही गोष्ट जी आहे, ती जरी समर्थनीय नसली, तरी सुद्धा त्याच्या मागची भावना जी आहे, ती भावना मात्र आपल्याला समजू शकते असं मी म्हणते. म्हणजे निदान त्याची नोंद घ्यायला पाहिजे. परंतु अमेरिकेत मित्रांनो केवळ अशा प्रकारची निदर्शनं झालेली आहेत असं नाहीये. आणि गाझाला पाठिंबा देणारे इतरही काही गट आहेत आणि त्याची नोंद घेण्याची गरज आहे. अर्थात ही जी त्यांनी निदर्शनच केली असं नाहीये. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपली मतं नोंदवलेली आहेत आणि त्याच्यामधलं एक ठळक नाव जे आहे ते आहे BLM ब्लॅक लाईव्ह मॅटर्स. आता हे काय प्रकरण आहे आणि त्याचा ह्या सगळ्या गाझाशी संबंध काय? हे थोडक्यामध्ये आपण पहिल्यांदा समजून घेऊया. एक फ्लॉइड नावाचा जॉर्ज फ्लॉइड नावाचा एक साधा कर्मचारी होता. हा कर्मचारी मिनियापॉलिस शहरामध्ये मिनेसोटा नावाचं राज्य आहे. तिथल्या एका शहरामध्ये काम करत होता. त्यांनी एका व्यक्तीला एक नोट दिली. काय $20 असेल आणि त्या व्यक्तीला असा संशय आला, की ही एक बनावट नोट आहे. त्याच्यामधून एक वादविवाद तयार झाला, भांडण तयार झालं आणि त्याच्यामध्ये मध्ये पडण्यासाठी म्हणून तिथे पोलीस पोहोचले. अर्थात जॉर्ज फ्लॉइड आणि हे पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि ते पकडला जात असताना त्यांनी सुटायचाही प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला ओव्हरपॉवर केलं आणि त्यामधला एक जो पोलीस आहे त्यांनी त्याला खाली पाडून दाबून धरला. जेणेकरून साधारणपणे अमेरिकेमध्ये असं केलं जातं, की एकदा खाली पाडला त्या माणसाला, की त्याचे हात आणि पाय हे बांधले जातात आणि मग त्याला गाडीत घालून पोलीस घेऊन जातात. परंतु इथे असं झालं, की अशा प्रकारे हात किंवा पाय बांधण्याच्या अगोदरच त्याचा गळा गुदमरला जात होता. कारण पोलीस ऑफिसरनी त्याच्या गळ्यावरती पाय रोवलेला होता. आणि तो ओरडत होता, की मला श्वास घेता येत नाहीये, परंतु त्या पोलीस अधिकाऱ्याचं त्याकडे लक्ष गेलं नाही आणि अखेर गुदमरून त्याचा मृत्यू झाला. ही अत्यंत एक दुर्दैवी घटना म्हटली पाहिजे. त्याच्यानंतर संपूर्ण अमेरिकेमध्ये हिंसाचाराचा आगडोम उसळलेला होता. ही घटना आहे साधारण मे 2020 मधली. म्हणजे ट्रम्प अध्यक्ष होते. त्यावेळची घटना आहे ही. आणि मग त्याच्यामध्ये अशी एक भूमिका घेतली गेली, की तो कृष्णवर्णीय होता आणि म्हणूनच त्याच्यावरती ह्या पोलिसांनी अशा प्रकारे अत्याचार केला आणि अखेर त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला. तेव्हा ब्लॅक लाईव्ह मॅटर्स अशा प्रकारची एक घोषणा देऊन लोक त्या सगळ्या आंदोलनांमध्ये उतरले आणि एक अमेरिकेमध्ये त्याला एक मोठं वळण मिळालेलं दिसलं. आता ह्या सगळ्याला अ, ज्याला म्हणतात आपण त्याचं एक संस्थात्मक रूप देण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये ह्याच सगळ्या वातावरणाचा थोडाफार तोटा ट्रम्प यांना झाला. कारण अखेरीस हे जे ब्लॅक म्हटलं आपण म्हणजे कृष्णवर्णीय विरुद्ध श्वेतवर्णीय असा तिथे जो लढा चालू आहे किंवा एक संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये सर्व कृष्णवर्णीय जे लोक होते ते एकवटायचा एक त्यांना संधी मिळाली या निमित्ताने आणि मग त्याचा जो फटका आहे तो ट्रम्प यांना बसला आणि त्यांना
पुरेशी मतं मिळाली नसावीत असा एक अंदाज व्यक्त केला जातो. तेव्हा हे जे कृष्णवर्णीय आहेत त्यांनी कायम अ, तिथले जे गोरे आहेत त्यांच्या अत्याचाराविरुद्ध आणि दडपणाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे झालं त्याच्या जन्माची कथा BLMच्या. आता गंमत अशी आहे, की गाझाचा आणि BLMचा संबंध काय? असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. परंतु तुमच्या एक लक्षात येईल, की ह्या BLM ही जी काही ऑर्गनायझेशन्स आहेत, ते आता वेगवेगळ्या शहरामध्ये पसरलेले आहेत. आणि मग कोणत्या-कोणत्या शहरामधले जे BLM आहेत, ते सगळेजण गाझाच्या समर्थनासाठी हिरिरीने भांडताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये शिकागो शहर आहे, तसं इंडियानापोलिस, डिट्रॉइट आहे, फिलाडेल्फिया आहे, लुईव्हिल आहे, लॉस एंजेलिस आहे. इतकी सगळी जी शहरं आहेत, या शहरांची एक गंमत वाटते आपल्याला, की इतक्या सगळ्या शहरांमधून एवढा प्रचंड पाठिंबा या BLM नी गाझासाठी समर्थन द्यावं याच्यासाठी पुढे आला. इतकी सगळी जी शहरं मी आता तुम्हाला वाचून दाखवली म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की एकंदरीतच संपूर्ण अमेरिकेतून त्या सगळ्याला एक प्रतिसाद मिळाल्याचं दिसतं. आणि मग त्याचं समर्थन कसं केलं जातं हे लक्षात घ्या. BLM ग्रासरूट्स नावाची एक जी संघटना तयार झाली त्याच्यामध्ये अनेक त्यांचे वेगवेगळे शहरांमधल्या ज्या तुकड्या होत्या, त्या तुकड्यांमधून प्रचार करण्यात आला आणि प्रचार करण्यामधून एक प्रकारे ही निदर्शनं झाली असं आपल्याला दिसतं. तर त्याच्यामागची भूमिका काय होती त्यांची, हे महत्वाचं आहे आणि ती भूमिका जी आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते. त्यांनी असं म्हटलेलं आहे, "द वर्ल्ड इज फेस्ड विथ डीप क्वेश्चन्स अबाउट सेल्फ डिटर्मिनेशन ॲज वेल ॲज डिझायर अँड प्रे फॉर अ वर्ल्ड ऑफ पीस. वी मस्ट स्टँड अनवेवरिंगली ऑन द साइड ऑफ द ऑप्रेस्ड. When a people have been subject to decades of apartheid and unimaginable violence, their resistance must not be condemned, but understood as desperate act of self-defense." याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो, की जगासमोर अत्यंत खोलवर असलेले हे प्रश्न आहेत. सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे स्वयंनिर्णयाचा हक्क जो आहे, तो जितका खोलवर रुतलेला एक प्रश्न आहे, तेवढाच खोलवर रुतलेला दुसरा प्रश्न जो आहे, तो जगामध्ये शांतता नांदावी आणि त्याच्यासाठी एक मनोबल, इच्छा असावी. हे जे दोन्ही प्रश्न आहेत, हे प्रश्न आज जगाला अत्यंत खोलवर जाऊन भेडसावत आहेत, असं या चॅप्टरनी म्हटलेलं आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे, की ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, जे अत्याचारामध्ये भरडून निघालेले आहेत, त्यांच्या बाजूनी उभं राहणं, हे आमचं कर्तव्य आहे आणि ते एकजुटीने उभं राहणं, त्याच्यामध्ये कुठलीही दुही असता कामा नये, असंही त्यांचं म्हणणं आहे. ज्यावेळेला ते म्हणतात, की अपार्थेड आणि अनइमॅजिनेबल व्हायलन्स म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे वर्णभेद असतील किंवा एक प्रकारे व्हायलन्सला म्हणजे हिंसाचाराला सामोरे जाणारे जे लोक आहेत, ते लोक ज्या वेळेला झगडा करून उठतात, संघर्ष करतात, तेव्हा त्याचा निषेध कोणी करता कामा नये. परंतु त्याचा केवळ त्याचा निषेध तर नाहीच, पण हा जो त्यांचा संघर्ष आहे, तो म्हणजे स्वसंरक्षणाचं एक साधन आहे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर बघा लक्षात घ्या तुम्ही, की हे BLM काय म्हणत आहे ते. BLM वर्णन काय करतंय गाझामधले जे कोणी ज्यांनी हा सगळा प्रकार केला. काय प्रकार केला तर त्यांनी इस्रायलच्या हद्दीमध्ये ते घुसले वेगवेगळ्या पद्धतीने. तिथल्या निरपराध नागरिकांच्या हत्या केल्या. तिथल्या स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, त्यांना अपहृत करून आपल्या हद्दीत आणून त्यांना बंदिवान केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे अनेकांना टॉर्चर करून छळ करून त्यांना ठार मारण्यात आलेलं आहे. मला वाटतं इस्रायलच्या पंतप्रधानांनी ज्यावेळी जो बायडेन यांना फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितलं, की हिटलरच्या काळामध्ये नाझी राजवटीमध्ये आमच्यावर जसे अत्याचार झाले, त्यानंतर पहिल्यांदा इतके भीषण अत्याचार आम्ही भोगलेले आहेत. कारण जितक्या नागरिकांना ते सगळं भोगावं लागलं, त्याची संख्या सुद्धा अत्यंत प्रचंड आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ब्लॅक लाईव्ह मॅटर्स यांचं म्हणणं काय आहे?
त्यांचं म्हणणं असं आहे, की गाझाच्या लोकांनी गेली कित्येक दशकं हिंसाचार सहन केलेला आहे. म्हणजे काय? तर इस्रायलचं सैन्य आहे, ते त्यांना हिंसाचार करून मारतं, त्यांना पायदळी तुडवतो, त्यांच्यावरती अन्याय करतं आणि मग असे अन्याय सहन करणारे जे लोक आहेत, ते जर का बंड करून उठले, तर त्या बंडाचं आम्ही समर्थन करतो. आम्ही त्याचा निषेध करू शकत नाही. कारण हे बंड म्हणजेच त्यांच्या हातामध्ये असलेलं स्वसंरक्षणाचं एक हत्यार आहे आणि हे हत्यार जर का त्यांनी वापरलं, तर त्याचा निषेध कसा करणार? हे म्हणणं कोणाचं आहे? हे BLMचं म्हणणं आहे लक्षात घ्या. आता त्यांचे ज्या पद्धतीने गाझा प्रश्नाची मांडणी करतायत, ती मांडणी अतिशय महत्वाची आहे. कारण हीच मांडणी जी आहे, ती ते अमेरिकेमधले जे श्वेतवर्णीय आहेत, गोरे आहेत, त्यांच्या विरोधामध्ये करत असतात. आणि त्यांचं सततचं म्हणणं हेच आहे, की आमच्यावरती या वर्णभेदामुळे आम्हाला अनेक अत्याचार भोगावे लागलेले आहेत. आमच्यावरती हिंसाचार झालेला आहे. म्हणजेच जे राष्ट्र आहे, त्या राष्ट्राच्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत, त्या सुरक्षा यंत्रणा आम्हाला नीट वागवत नाहीत, निर्दयपणे वागवतात. अगदी प्राण गमवावे लागतात, जसे जॉर्ज फ्लॉइडला प्राण गमवावे लागले. अशा पद्धतीची जी मांडणी आहे BLMची, ही महत्वाची मांडणी आहे मित्रांनो आणि तीच मांडणी ते गाझाला लागू करतायत. आणि मग त्याच एका विचारसरणीमधून त्यांनी गाझाचं समर्थन केलेलं आहे आणि इस्रायलचा निषेध केलेला आहे असं आपल्याला दिसतं. हे सगळं का झालं? कारण एकंदरीतच अशी एक धारणा तिकडे तयार झालेली आहे, की श्वेतवर्णीय जे आहेत ते निःसंशयपणे इस्रायलच्या मागे उभे आहेत आणि ही जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती बघितल्यानंतर त्याचा त्याची रिएक्शन म्हणून त्यांनी दुसरी बाजू जवळ केली असेल, असं कदाचित तुम्हाला वाटेल. परंतु हे तेवढ्यावरच थांबणारं नाहीये आणि त्याची जी पाळंमुळं आहेत, ती अतिशय खोलवर रुजलेली आहेत. एक सांगण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, की ज्यावेळी हे BLMची चळवळ झाली मे 2020 नंतर हा सगळा आगडोम उसळलेला होता. पूर्ण अमेरिकाभर तुमच्याकडे मी म्हटलं. त्याच्यानंतर असं दिसून आलंय, की त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये जे काही कॉर्पोरेट जॉब्स तयार झाले, म्हणजे नोकऱ्यांच्या जाहिराती झाल्या, त्याच्यामध्ये 80 ते 90% जे जॉब्स आहेत, ते नॉन व्हाईट्स कडे गेले. म्हणजेच जी श्वेतवर्णीय प्रजा आहे, त्यांना असे जॉब्स मिळू शकले नाहीत. इतका ह्या मोहिमेचा प्रचंड प्रभाव होता, हे मुळात लक्षात घ्या. तेव्हा कॉर्पोरेट्स कसे वागतात, ह्याच्यावरती मी ती एक सीरीज केलेली आहे, ESG असं तुम्हाला ते त्याचे इतर भाग सुद्धा मिळतील माझ्या चॅनेलवरती जरूर बघा त्याच्यामधले. परंतु हे एक ऑब्झर्वेशन जे आहे ते एकाने नोंदवलेलं होतं. त्यातला जो डेटा आहे तो मला अर्थातच पडताळता आलेला नाहीये. परंतु आपण असं सहज म्हणता येईल, की निदान अर्धे तरी जॉब्स हे या कम्युनिटीकडे गेले, त्या समुदायाकडे गेले, असं आपण जरूर म्हणू शकतो. आणि मग तसं असेल, तर खरोखरच ती जी मंडळी आहेत, त्यांची पात्रता होती म्हणून त्यांना ते जॉब मिळाले, की त्यांना केवळ ही जी चळवळ आणि तिचा प्रभाव समाजावरती जो पडला, त्याचा त्याची रिएक्शन म्हणून, त्याची प्रतिक्रिया म्हणून हे सगळं घडलं, हे आज कळायला कठीण आहे. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, की 2024च्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या बेतावरती बायडेन यांच्या समोर हे असंच एक प्रश्न उभं राहणार आहे. जसा मे 2020 मध्ये या चळवळीनी एक प्रकारचं काम केलं, की त्या सर्व समुदायांना एकत्र जोडण्याचं काम या चळवळीतून झालं आणि त्याचा एक मोठा फटका ट्रम्प यांना त्यावेळी बसलेला होता. अशाच पद्धतीचा जो परिणाम आहे, तो परिणाम या सगळ्या निषेधामधून तर साधला जात नाहीये ना, अशी एक शंका माझ्या मनामध्ये येते. BLMनी गाझाला सपोर्ट करावा आणि इस्रायलचा निषेध करावा, ह्याच्या इतकं ज्याला खरं म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये पडण्याचं कारण नव्हतं. आणि जर का पडला असालच, तर जसा तुमच्यावर हिंसाचार झाला, तसाच इस्रायलच्या जनतेलाही हिंसाचार भोगायला लागलेला नाहीये का? हे जर का तुम्हाला त्या व्हिडिओमधून दिसत नसेल,
तर एकंदरीतच परिस्थिती चं आकलन जे आहे त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उठतं. कोणी असं म्हणणार नाही, की पॅलेस्टाईनचा हा जो लढा आहे त्यांना ते हक्क आहेत का नाहीत, अधिकार आहेत का नाहीत, ह्याच्यावरती चर्चा होऊ शकते. आणि मित्रांनो वारंवार आपण पुन्हा-पुन्हा त्या मुळाकडे येतोय. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं, की एक मी व्हिडिओ करीन आणि हा जो पॅलेस्टाईनचा प्रश्न आहे, त्याचा एकंदरीतच खरोखर इतिहास काय आहे, तो सांगण्याचा मी प्रयत्न करीन. म्हणजेच खरोखरच ह्या लोकांवर अन्याय झालेला आहे, की नेमकं काय तिथे घडलं? ह्याचा शोध आपल्याला जरूर घेता येईल. तेव्हा BLMनी ही जी पोझिशन घेतलेली आहे, तिचा अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाशी अत्यंत जवळचा संबंध आहे, असं आपण म्हणू शकतो. अशाच पद्धतीने ही चळवळ जर का दबाव टाकत राहिली, तर बायडेन प्रशासनाला काही विशिष्ट भूमिका घेण्यावाचून गत्यंतर उरणार नाही. ज्याचं प्रतिबिंब तुम्हाला आज इस्रायलमध्ये पडलेलं दिसतंय. जेव्हा ब्लिंकेन साहेब असतील किंवा बायडेन हे तिथपर्यंत गेले आणि त्यांनी जी निगोशिएशन्स केली, वाटाघाटी केल्या, त्याच्यामधून त्यांनी ज्या अटी इस्रायलवरती टाकलेल्या आहेत, ते कसलं लक्षण आहे, ते द्योतक कसलं आहे. ते अर्थातच त्यांना त्यांच्या डोमेस्टिक पॉलिटिक्समधले हे जे अंडर करंट्स आहेत, दबाव आहेत, अंतःप्रवाह आहेत, त्याची दखल घ्यावी लागते सरकारला, कारण ते शेवटी राजकारणी आहेत आणि म्हणून त्याला प्रतिसाद देत असतानाच त्यांनी इस्रायल सोबतचे आपले जे नातं आहे, ते एका बाजूला बळकट आहे सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र इस्रायलला कडक कारवाई करता येऊ नये अशा पद्धतीच्या अटी घालायच्या, असं एक दुहेरी भूमिका हे प्रशासन निभावताना दिसतंय. आणखी एक प्रश्न आहे. अनेक लोकांनी ही जी BLM चळवळ आहे तिचा आणि अंतिफा नावाची एक अमेरिकेतली चळवळ आहे, त्यांचा काय नेमका संबंध आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला होता. अंतिफा म्हणजे अमेरिकेमध्ये अनेक जे डावे गट आहेत, छोटे-मोठे गट आहेत, विखुरलेले आहेत, त्या सगळ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न म्हणजे अंतिफा असं म्हटलं जातं. आणि मग हे जे सगळे डावे गट आहेत, ते डावे गट आणि BLM हे एकत्र आहेत का? आणि ते डावे गट आहेत, ते BLMला मदत करतात का? प्रेरणा देतात का? अ, मदत वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. पैशाची असेल, लॉजिस्टिक सपोर्ट असेल, अनेक गोष्टी असतात. तेव्हा ह्या दोघांमधलं नातं काय? असे जेव्हा प्रश्न विचारले गेले, तेव्हा अर्थातच आपल्याकडे फार मोठे फॅक्ट चेकर्स असतात, आहे की नाही? म्हणजे तुम्ही जर का एखादा फोटो टाकलात, व्हिडिओ टाकलात, तर तो खरा आहे का नाही? ह्याची पडताळणी करून ते वाचकांना सांगायचा प्रयत्न करतात, की हे बनावट आहे किंवा हे बनावट नाहीये. आणि मग त्याच्यामधून आपण आपला निर्णय घेऊन ते चित्र बघावं का नाही किंवा तो व्हिडिओ बघावा का नाही हे तुमच्यावरती तो निर्णय सोडतात. कधीतरी ते अशा टोकाला जातात, की ते चित्र असेल किंवा तो व्हिडिओ असेल ते तो डिलीट करतात किंवा तुमची अख्खी पोस्टच घाण करून टाकतात. तर अशा पद्धतीने जे काम करतात त्यांना फॅक्ट चेकर्स म्हणतात. आणि हे जे फॅक्ट चेकर्स आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, की हे जे आरोप आहेत त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. BLM आणि अंतिफा ह्यांच्यामध्ये कुठलेही संबंध नाहीत. परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही, की भारताचा अनुभव तुम्ही जर का बघितला, तर इकडे एकंदरीतच मोदी सरकारच्या विरोधामध्ये जे आवाज उठतात, त्या आवाजांमध्ये एक अर्थातच जो आवाज आहे तो डावीकडे झुकलेल्या गटांचा आहे आणि दुसरा आवाज आहे तो जे स्वतःला आपण भारतीय मुस्लिमांचे हितरक्षक आहोत असं मानणारे आहेत, त्यांचा एक विरोधाचा आवाज आहे असं तुम्हाला दिसून येतं. आणि मग ते जे मुद्दे मांडतात, त्या मुद्द्यांमुळे त्यांची मनोभूमिका कशी एकच झालेली आहे, असा एक वातावरण आणि चित्र तयार होतं. तेव्हा अशाच पद्धतीचं वातावरण आणि चित्र हे BLM आणि अंतिफाबाबत जर का अमेरिकेत तयार झालं असेल, तर आपल्याला त्याला ज्याला शंका आली असेल, ती शंका चुकीची आहे असं म्हणता येत नाही. अर्थातच त्याच्यासाठी वस्तुस्थिती पडताळण्याची मात्र जरूर गरज आहे. पण भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारे हे जे 2 गट आहेत, ते खरोखरच एकमेकांशी सहकार्य करतात का? आणि ते सहकार्य जे आहे, ते कुठल्या मजलेपर्यंत आहे, म्हणजे त्याच्या मर्यादा काय आहेत? कुठल्या मर्यादेपर्यंत एकमेकांना मदत करतात हे सुद्धा तपासण्याची गरज असते.
तेव्हा कुठलीही गोष्ट तपासल्याशिवाय अर्थातच मानली जाऊ नये. परंतु BLN सारख्या संघटनेनी ज्या बेसिसवरती म्हणजे त्याचं जे समर्थन करण्यासाठी त्यांनी जी कारणं दिलेली आहेत, ती कारणं मात्र महत्त्वाची आहेत, असं मला वाटलं आणि म्हणून हा विषय मी तुमच्यासमोर आणलेला आहे. जो प्रश्न अमेरिकेला भेडसावतो, तोच भारताला भेडसावणार नाही, असं आज आपण सांगू शकत नाही. कारण आमच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे एकसंध समाजामध्ये तुकडे पाडायचे जे प्रयत्न असतात ते सगळ्यांना माहिती आहे. मग कुठला आरक्षणाचा मुद्दा घे, नाहीतर कुठला दलितांचा प्रश्न म्हणून पुढे सार, कुठला मुस्लिमांचा प्रश्न म्हणून पुढे सार, कुठला नक्षलींचे जे काही त्यांनी आदिवासींचे प्रश्न उभे केलेले. अशा प्रकारे एकसंध भारतीय समाज आहे. त्याच्यामध्ये तुकडे पाडण्याची जी प्रक्रिया आहे, तीच प्रक्रिया मला अमेरिकेत होताना दिसली. आणि म्हणून ही गोष्ट जी आहे, ती मला रिलेव्हंट वाटली कारण गाझाच्या मुद्द्यावरून अशा प्रकारे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न व्हावा ही एक त्याला आपण म्हणू की एक सावधानतेचा इशारा आहे. ज्याला फ्लॅग म्हणतो आपण तो फ्लॅग आहे तो, निशाणी आहे आणि कदाचित, कदाचित अशाच प्रकारचे जे प्रयत्न आहेत, ते भारतात झाले तर आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिचितांना लिंक पाठवा. ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.